हॅट्रिकसाठी असणार आहे. संधी आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अर्पण गुरव आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर या ठिकाणी मंथन नाईक ही जोडी आलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एका बाजूला आपण संघ मालक पाहिलं तर संजय घरत यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला रुपेश पाटील आणि मंदात वर्तक यांचा संघ आपण पाहतोय. दोनही संघ मालकांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आता पंचांचा इशारा येतोय 5 ओव्हर्समध्ये अर्पण गुरवचा खेळ कसा असेल, मंथन नाईकचा खेळ कसा असेल, त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. बारावा खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अर्थातच आपण जाऊया आता मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यामध्ये आपण पाहिलं तर इथे दोनही संघांना येथे मात्र हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जरा आपण 12वा खेळाडू या ठिकाणी येणं गरजेचं आहे. बघा, मॅच जरी हा संघ थर्डचा असेल तरी हे दोनही फलंदाज झिराटचे आहेत. आज या दोनही फलंदाजांवरती थळ संघाचं संपूर्ण एक जबाबदारी दिलेली आहे. त्यांना ओपनिंगसाठी पाठवलेलं आहे आणि त्याच वेळेला सन्माननीय अर्थातच संजय घरत आणि समा घरत यांच्या वतीनं प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल, प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकांची हॅट्रिक घेतली तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया किती धावींचं टार्गेट मात्र असणार आहे. पहिलाच बॉल इथे मात्र नक्कीच धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. चांगल्या पद्धतीने सुरुवात. चेक चेक. इथे आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. एक असा खेळाडू जो मुरुडवरून आला आणि आज त्याने सर्व अलिबागकरांना मंत्रमुग्ध केले असं आहे. सचिन गुरव मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. मैदानावरती सामना चालू आहे. ओहो, मैदानावरती आपण पाहतोय मिसफील्ड केले चेंडू सीमारेषेच्या दिशेने. 1 मिनिट डीजे. सचिन गुरवाची आपण वार्तालाप करतो. सचिन 500 रुपयांचा कॅश प्राइज सचिन याला आले संदेश गुंजाळ यांच्याकडून. सचिन, आज मुरुडमधून तू आलास आणि आज अलिबागमध्ये आल्यानंतर तुझं परफॉर्मन्स केलास, त्या एकंदरीत परफॉर्मन्स बद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर एकदम चांगलंच आहे आणि यावर्षी फर्स्ट टाइम आम्हाला इकडे मुरुडवाल्यांना चान्स भेटलेला आहे. ओके, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तो तोंडाने उत्तर देईल, तो बॅटने मी उत्तर देईन. तोंडाने कमी बोलतो. धन्यवाद प्रितेश. सुरुवात झालेली आहे पहिल्या सत्राला आणि इथे बॅटिंग करत असताना समा वॉरियर्स लोणारे या संघाने मात्र सुरुवात खूप चांगली केली आहे. अर्थातच पहिल्याच 2 बॉल्सवरती इथे 6 धावा जमा केल्यात. मोठा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत परंतु अंतिम क्षणाला चेंडू सीमा पार येतो चौकार. दहा धावा. सुरुवात अगदी चांगली केली आहे. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं आहे आणि त्याचमुळे फुल टॉस बॉल, मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. हा मात्र चेंडू सळ गेला सीमारेषा पार. नो बॉल आणि 4 धावा. बरसात धावांची लयलूट पाहायला मिळते आणि प्रत्येक चौकार आणि षटकाराला समा घरत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चौकारांशी
चौकारांची हॅट्रिक असेल तर 2,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लावलेलं आहे. षटकारांची असेल तर 3,000, चौकारांची असेल तर 2,000. आणि आज खऱ्या अर्थानं येथे समा वॉरियर्स लोणारे या संघाला एक चांगली सुवर्ण संधी आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जाते. 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये जाण्यासाठी दोनही संघांची धडपड, दोन्ही संघांची मेहनत, शर्तीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. अर्पण गुरव आणि त्याच वेळेला मंथन नाईक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अर्पण गुरवच्या खेळ आपण दोनही सामन्यांमध्ये पाहिला, खूप चांगला झाला, परंतु आता ह्या मॅच मध्ये सुद्धा त्याचा खेळ फार अपेक्षित आहे. फुलटॉस बॉल, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तेथे, अडवला बॉल आणि तितका चांगला येथे थ्रो केला. एकच या ठिकाणी धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा धावफलकावरती 16 धावा आलेल्या आहेत. पहिले 4 बॉल्स कंप्लीट झालेत, 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. शेवटचे 2 बॉल्स मात्र शिल्लक असणार आहेत. या 2 बॉल्सवरती काय घडणार? आजच्या दिवसातील अंतिम सामना क्षत्रक माई समाज प्रीमियर लीग आपण पाहतोय. चांगला बॉल आहे आणि इथे मात्र तितका चांगला फटका, वेगानं मात्र खेळाडू त्या ठिकाणी धावत आहे. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या सहाय्यानं 18 धावा धावफलकावरती आल्यात. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटले अर्थातच या ठिकाणी एकच बॉल मात्र शिल्लक आहे. काय होणार मॅच मध्ये? कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल? कारण दोन्ही संघांसाठी आता ही मॅच महत्त्वपूर्ण असणार आहे. जो संघ मालक या ठिकाणी विजेता असेल त्या संघ मालकास आपण आमच्या अतिथी कक्षाच्या समोर पाहू शकता. अर्थातच सन्मान्य दमदार आमदार महेंद्रसिंह दळवी यांच्या वतीनं या स्पर्धेला एक बक्षीस म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज नाही आहे तर संघ मालकासाठी एक बाईक दिलेली आहे. या बाईकवरती कोणाचं नाव असणार आहे हे देखील आता उद्या आपल्याला कळेल. विजेत्या संघ मालकास ही बाईक देण्यात येणार आहे. कोणाचं तरी स्वप्न पूर्ण होईल. आहा, प्रचंड वेग आणि त्याच वेळेला इथे मात्र डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरची सांगता झालेली आहे आणि समाप्ती झाल्यानंतर धावफलकावरती 18 धावा आलेल्या आहेत समा वॉरियर्स लोणार इथड या संघाच्या. याच दरम्यान मल्हार इलन वर्सोली संघाचे संघमालक अजितजी वर्तक साहेब यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल करण्यात येत आहे. अजितजी वर्तक संघमालक आहेत मल्हार इलन वर्सोली या संघाचे. त्यांचा सन्मान आता स्टेजवरती केला जातोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धावफलकावरती आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला. लगेच सेकंड ओव्हर द्यायचे. बघा, दोनही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. या ओव्हरमध्ये जर 20 धावा दोघां मिळून जर 20 धावा मारल्या तर मित्रांनो दोघांना 2,000 रुपयाचं पारितोषिक. आज मात्र या ठिकाणी आमची समाताई या ठिकाणी कॅश घेऊन आलेली आहे. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी नक्कीच प्रश्न पडलाय की समा नक्की कोण आहे, तर नक्की संघाची संघ मालक आहेत आणि क्रिकेटची तिला प्रचंड आवड आहे. जिथे क्रिकेट असेल तिथे खऱ्या अर्थानं ती नेहमीच पुढाकार घेते. अर्थातच आता येणाऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा तिचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता समाताई सुद्धा या ठिकाणी बक्षिसांची खैरात करते आहे. नक्कीच इथे मात्र डॉट बॉल येत आहे. फलंदाजाला असं वाटलं की हा चेंडू वाईट जाईल की काय, परंतु नक्कीच चेंडू मात्र आत आहे, त्यामुळे धावा मिळणार नाहीयेत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार पाटील. चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक वेगानं आला. 1 धाव तर घेतली आहे पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 2 बॉल्स कंप्लीट झाले. 4 बॉल अजून देखील शिल्लक असतील. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. एका बाजूला छत्रपती वॉरियर्स नागाव तर दुसऱ्या बाजूला सम वॉरियर्स लोणारे. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, परंतु इथेच फक्त एकच सिंगल धाव मिळेल. चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय कारण
पहिल्याच इनिंगमध्ये खेळत असताना येथे दोनही फलंदाजांना माहिती आहे की आपल्याला एक चांगलं टार्गेट द्यायचं असेल तर कुठेतरी घाई गडबड करून चालणार नाही आहे, कारण अतिघाई संकटात नाही हे वारंवार म्हटलं जातं. त्यामुळे एखादा बॉल जर चांगला असेल त्याचा सन्मान करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पहिलेच 3 बॉल्स इथे कंप्लीट झाले, धाफलकावरती फक्त 3 धावा दिल्या, त्या म्हणजे ओमकार पाटीलने. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 21 हे आकड्यावरती पोहोचले. हा प्रत्येकीला तर 2 फलंदाजांना तर 2,000 रुपये या ठिकाणी नक्कीच हा इथे 3 बॉलमध्ये 17 धावा करण्याची गरज आहे. हा चांगला बॉल, परंतु इथे मात्र एकच सिंगल धाव मात्र मिळेल. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला, एका धावेवरती संतुष्ट झाले आणि 22 धावा दफलकावरती आल्यात. बघा दोन्ही संघ आता या ठिकाणी महत्त्वपूर्ण मॅच आहे. प्रीमियर लीगच्या मॅचमध्ये हे दोन्ही संघ भिडत आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आमचा इथे फायनल आम्हाला मिळावा, परंतु एकच संघ असेल तुझ्या जो संघ इथे संघ मालक अर्थातच बाईक जिंकणार आहे, विजेता संघ मालक. चांगला बॉल आहे, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण, तिथे सुद्धा खराब, म्हणजे तिथे एकही धाव नव्हती, त्या एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं. 2 धावा वाढलेल्या आहेत आणि 24 धावा आतापर्यंत धाफलकावरती आल्यात. 5 बॉल कंप्लीट झाले. चांगली गोलंदाजी ओमकार पाटीलची, कारण एकही चौकार आणि एकही षटकार त्याने मात्र दिलेला नाहीये. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, सेकंड ओव्हरमधील पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार पाटील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा ॲड होईल. धावफलकावरती आता 25 धावा आलेल्या आहेत. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 25 रन्स मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचा मार्गस्थ. चांगला बॉल, तितका चांगला फटका, लॉंगन क्षेत्रामध्ये हा बॉल गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे आणि अशा वेळेला 2 ओव्हर्स मैदानावरती पूर्ण झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा घेतल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 8 धावा घेतलेल्या आहेत. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि आता 3 ओव्हर्स मात्र आपल्याकडे शिल्लक आहेत. विचार विनिमय जरूर करायचा आहे, परंतु जास्त वेळ मात्र घ्यायचा नाही आहे, कारण 2 ओव्हर्स हाताळण्यासाठी तुम्ही बरोबर 9 मिनिट्स आणि 40 सेकंद घेतलेले आहात. त्यामुळे तुम्हाला उरलेले 2 षटक हे तुम्हाला इथे 10 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि त्याच वेळेला 5वं षटक देखील सुरू करायचं आहे, तरच तुम्हाला इथे पेनल्टी बसणार नाहीये. जर जास्त वेळ खर्च केला तर तुम्हाला इथे 100% नाही तर 200% पेनल्टी मिळणार आहे. एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 30 सेकंडच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नवीन गोलंदाज जयेश कवळे मात्र आलेला आहे. आवास अर्थात आवास गावामधून बिलॉंग करणारा आपण पाहतोय जयेश कवळे या ठिकाणी आलेला आहे. पाहूया आता आपल्या समाजाच्या प्रीमियर लीग आहेत, या स्पर्धेमध्ये कसा खेळ असेल. जिथे आपण पाहिलं तर आता 2 फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर या ओव्हरला 25 धावा केल्या तर मात्र प्रत्येक फलंदाजाला जी खेळत आहेत त्याला रुपये 3,000 रुपये पारितोषिक प्रत्येकी मिळणार आहे. दोन्ही फलंदाजांना 3,000 म्हणजे 6,000 रुपये मिळतील. येथे तुम्हाला 5 बॉल्समध्ये 25 धावा, म्हणजे हे अशक्य आव्हान म्हणावं लागेल. थोड्याशा धावा कमी कराव्या लागतील तरच ह्या पॉसिबल आहेत, कारण 5 बॉलमध्ये 25 धावा तेवढं काही सोपं नाही आहे. बघूया आता समताई कशा पद्धतीने बक्षीस लावतील. मोठा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला वेगानं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू मात्र लँड झाला आणि 2 धावा धाफलकावरती जमा सुद्धा केल्या. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 11 मिनिट्स आणि 22 सेकंद आतापर्यंत झालेली आहेत. आपल्याकडे शेवटली 9 मिनिट शिल्लक आहेत. या 9 मिनिटाच्या हातमध्ये तुम्हाला 2 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडं स्पीडली आता हा सामना घ्यावा लागेल. मोठा फटका हवेमध्ये, पुन्हा एकदा तेथेच चेंडू गेला. कॅचची नामी संधी, लॉंग रनिंग घेतली होती, लांबवर धावून आले, परंतु मात्र कॅच सोडला. एक सिंगल धाव घेतली. एक सिंगल धावीच्या साह्यानं 29 धावा धावफलकावरती आल्यात. धावा इथे मात्र आलेले आहेत.
पहिलेच 3 बॉल कंप्लीट झालेले आहे. शक्य अशक्य असं हे आव्हान ठेवलं होतं 25 धावेंचं, ते देखील पूर्ण करता आलं नाहीये. परंतु आता पाहूया 3 बॉल्स उर्वरित आहेत, या बॉल्सवरती काय करणार, काय बिघडणार. चांगला फटका हवेमध्ये, कॅचची नामी संधी, पकडले कॅच, फलंदाज बाद. प्रत्येक षटकाराला सम्मा वॉरियर्स लोणारे थळ या फलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. जयेश कवळे चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत धावसंख्येवरती लगाम लावलेला आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा त्यांनी दिल्यात. धावसंख्या 29 धावा फलकावरती आलेल्या आहेत. शेवटले आता या षटकातील 2 बॉल्स मात्र शिल्लक असतील. नवीन फलंदाज यश मात्र आलेला आहे. भव्य यश मात्र तर काय करेल, काय बिघडेल, कारण मागील 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं तर यशची खेळी ही बहरताना पाहायला मिळाली. त्यामुळे आता अशा स्वरूपाची फलंदाजी पाहायला मिळेल का. चांगला फटका, इथे मात्र स्टँड अँड डिस्पॅच.
नवीन फलंदाज मंदार गुरव मैदानावरती आता चाललेला आहे. पाहूया मंदारकडे आता संपूर्ण जबाबदारी असेल, कारण धावांची लयलूट करायची आहे. धावा मात्र होत नाहीयेत. चौथी ओव्हर मार्गस्थ फलकावरती आतापर्यंत दंडकुजी सांगत आहेत 36 धावा आलेल्या आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे ओमकारनं, विकेटनी मात्र सुरुवात केली. 5 बॉल अजून हाताळायचे आहेत. समोर एक न्यू फलंदाज आहे मंदार गुरव आणि नॉन सेकंड आपण पाहतोय मंथन नाईक. ही जोडी अजूनही मैदानावरती तैनात आहे. आणि इथे मात्र बाद इथे कॅच पकडलाय आणि फलंदाजाला पुन्हा एकदा तंबूमध्ये परत जातोय. ओहो इथे मात्र
नचिकेत राऊत फलंदाजी गोलंदाजी दोनही फॉर्मॅटमध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं. याच मैदानावरती अगदी फलंदाज गोलंदाजावरती मोठे फटके मारत आहेत, परंतु अशा वेळेला नचिकेत एक कंजूस गोलंदाज नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय आणि आपल्या संघाला आता इथे नक्कीच गरज आहे मोठ्या धावसंख्येची. दुसऱ्या सेकंड बॉल असलेल्या षटकातील पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय अजिंक्य बुरांडे. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. पाहूया या मॅच मध्ये काय घडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार. डॉट बॉल मैदानावरती आलेला आहे. डॉट बॉल नक्कीच फायदेशीर ठरेल, तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघाला पण तो बॅटिंग करणाऱ्या संघाला डोकेदुखीचं कारण ठरेल. येथे नक्कीच कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे, परंतु इथे आता बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. 2 बॉल्स कंप्लीट झालेत. आहा चांगला बॉल आहे, लगातारची बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतात. समा वॉरियर्स लोणारे या संघाने चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाला चांगला दबाव दिलेला नाही आहे. किंबहुना आत्तापर्यंत सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवल्या गेल्या. 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या, त्यानंतर ग्राफ पूर्णपणे डाऊन झाला आणि आता या इनिंगमधील या सत्रातील शेवटले 3 बॉल शिल्लक. चार बॉल लगातारचे डॉट आपण पाहतोय. अजिंक्य बुरांडेची गोलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये तडाखेबंद स्ट्रोक जातोय त्याच्या बॉलिंग वरती, परंतु आता मात्र नक्कीच इथे सुधारणा केली आहे. चला फलंदाज आपण जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. छत्रपती वॉरियर्स नागावे संघाला थोडासा विचार विनिमय करण्याची गरज आहे, का आपला संघ थोडासा पिछाडीवरती आहे. नवीन फलंदाज सुयोग मात्र मैदानावरती गेलेला आहे. चार बॉल झालेले आहेत. 5वा बॉल इथे मात्र परफेक्ट कनेक्शन नाही आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग पाहायला मिळते. 40च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे आणि आता अंतिम बॉल असेल, शेवटला बॉल. लास्ट 13 बॉल मध्ये फक्त 5च धावा आलेल्या आहेत. छत्रपती वॉरियर्स नागावने 3 विकेट्स गमावल्या तर त्याचमुळे तो अभाव दिसून येतोय. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केलेले आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव मात्र पूर्ण करत असताना इथे फलंदाज पडला आणि त्यामुळे बाद सुद्धा झाला. मुझे पहचानो
मिळते. स्वप्नील आणि ओमकार पाटील ही जोडी मैदानावरती. स्वप्नीलने मात्र चौकार लगावलाय. आता पाहूया या पहिल्या षटकामध्ये किती धावांची लैलूट करेल. पुन्हा एकदा टप्पा पडला, तदनंतर टर्न झालेला आहे. स्वप्नीलला चेंडू काही समजत नाहीये. पहिले 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉलवरती फक्त 4 धावा दिलेत. 3 बॉल त्याने डॉट टाकलेले आहेत. नचिकेत राऊत हा खऱ्या अर्थानं सातिर्जे गावचा खेळाडू, परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं वर्चस्व, प्रभुत्व आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सदैव केलाय. चांगला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. आहा, घर फिरले की घराचे वासे फिरतात असं काही म्हटलं जातं, किंवा काहींनी असं एक प्रेडिक्शन लावलं की कुठं बाबा वगैरे आणला की काय. पण मित्रांनो, ही अंधश्रद्धा आहे. असं काहीच नाही आहे. शेवटी मेहनतीला तुमचे यश मिळणार. मेहनत तुमची अगदी खूप लागते. अथांग मेहनत असेल तर आपण नक्कीच या ठिकाणी यश प्राप्त करू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच सोडलात आणि संधी मिळाली. सीमारेषा पार, येतोय चौकार. नऊ धावा पूर्ण झालेल्या आहेत. अर्थातच पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. आता उलटी गिनती चालू झाली आहे. 24 बॉल आपल्याकडे शिल्लक असतील आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. शेवटली मॅच आहे आणि ही शेवटली इनिंग, शेवटल्या इनिंगमधील शेवटली 4 षटकं शिल्लक आहेत. पाहूया, 24 बॉल 34 धावांची गरज. एका बाजूला रुपेश पाटील आणि मंदार वर्तक साहेब यांचा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सन्मान्य संजय गरत आणि म्हणजे आमच्या समाताईचा संघ आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थाने या दोन मालकांदरम्यान देखील ही टफ फाईट, ही काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सेकंड ओव्हरमध्ये काय घडणार, काय बिघडणार. 24 बॉलमध्ये 34 धावेची गरज असताना येथे छत्रपती वॉरियर्स नागाव या संघाला जिंकायचं असेल तर येथून मात्र एक चांगली फलंदाजी, चांगली अर्थातच बॅटिंग ही मात्र करावी लागणार आहे. आहा, हलक्याने टाप फटका मारण्याचा प्रयत्न, इथे एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. बोल्ड उडवला, क्लीन बोल्ड केला तर इथे 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच बक्षिसांची खैरात ही खऱ्या अर्थानं समा वॉरियर्स लोणारी थळ या संघासाठी आहे. पण तो नक्कीच खेळाडू मात्र ते काही जिंकत नाही आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल. आहा, इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खेळाडू अगदी वेगानं आला, तोपर्यंत एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर येथून मात्र चांगली फलंदाजी होणं गरजेचं. दुसऱ्या बाजूला येथे समा वॉरियर्स लोणारी थळ संघाला जिंकायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी विकेट काढावे लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण, पाठवल्या सीमारेषा पार, येतोय चौकार. वरती आलेला आहे. 21ला 28 धावा पूर्ण करायच्या आहेत. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र पकडले कॅच, फलंदाज बाद.
चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, पकडल्या कॅच, फलंदाज बाद. टायमिंग आपलं सुरूच आहे, याची नोंद मात्र समा वॉरियर्स लोणावळा या संघाने घ्यायची आहे. 20 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण या ठिकाणी जर एक्स्ट्रा किंवा अर्थातच जास्त वेळ लावलात किंवा 5वी ओव्हर 20 मिनिटाच्या आतमध्ये चालू केली नाहीत तर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. अशा क्रुशियल मोमेंटला एक खेळाडू जर आतमध्ये आला तर तुम्हाला धावा जास्त चान्सेस असतात जाण्याचे, त्यामुळे ती जर पेनल्टी बसायला नको तर तुम्हाला थोडी घाई करावी लागेल. निनाद पाटील नवीन गोलंदाज मैदानावरती फलंदाज झालेले आहेत. पाहूया निनाद पाटीलवरती आता संपूर्ण जबाबदारी. सतरा धावा, 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत 17 धावा दाखल आलेल्या आहेत. आता 18 बॉल आणि 26 धावांची गरज. 18 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. पाहूया मॅच मध्ये काय घडणार. आत्ताच्या बॉलवरती विकेट घेतली, कशीही विकेट घेतली तरी 5,000 रुपये. आहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. आता 17ला 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. दोन धावा दाखल तिथे आलेले आहेत. 17ला आता 24 इथे पूर्ण करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा घेतलेल्या आहेत. 5 बॉल अजून देखील शिल्लक. डॉट बॉल काढणं तेवढंच गरजेचं आहे. या सिंगल डबल वाचवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक नक्कीच लावावं लागेल, कारण तुम्हाला 1-1, 2-2 धावा सुद्धा सेव्ह करायच्या आहेत. एखादा मोठा फटका आला तर मोठ्या फटक्यापासून सुद्धा वंचित ठेवायचं आहे. त्यामुळे आता इथे एक काटेकी टक्कर, ती कसरत किंवा त्याचबरोबर ती मेहनत आज मात्र नक्कीच इथे लाभावी लागेल. चांगला बॉल, तितका चांगला फटका. थर्ड म्हणजे सीमा पा चौकार. आया है राजा लोगो रे लो. कोणता संघ सुपर 8 मध्ये जाणार. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी ही मात्र एक शेवटली संधी आहे. यानंतर तुम्हाला कोणीही संधी देणार नाहीये. या संधीचा फायदा घ्यायचा आहे. आहा, चांगला फटका, ताकद, नजाकत, आत्मविश्वास, पाठवला सीमा पार षटकार. आता मात्र येथे 14 धावींची गरज आहे. एकोणतीस धावा दाखल करत आलेल्या आहेत. नचिकेत राऊत हा नवीन गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी आलेला आहे. आणि सुरुवात मात्र इथे नक्कीच 2 धावा त्यानंतर षटका दिलेला आहे. अजून देखील 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. कमबॅक काढू लागेल. दबाव, दडपण हे मात्र नक्कीच रिलीज करायचं आहे. आहा, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आल्या पण तो चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधून सीमा पार येतोय चौकार. थँक्यू. 14 बॉल आणि 10 धावींची गरज. 14 बॉल्स आणि 10 धावा. पुन्हा एकदा नचिकेत. मोठा फटका. आत्ता मात्र चेंडू गेला सर अलिबागला. षटकार.
आहा, नजाकत भरा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तेथे, परंतु एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. आता फक्त 3 धावांची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 12 बॉल्स आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. 12 चेंडूने 3 धावा. पाहूया काय होणार मॅच मध्ये. चला 12 बॉल आणि 3 धावांची गरज. आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने गेला. छत्रकमाई समाज प्रीमियर लीग पर्व तिसरं दुसरा दिवस देखील आता सांगतेच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे मात्र चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. ओमकार मात्र काही करत नाही. एक सिंगल धाव घेतली. 2 धावा धावफलकावरती आता गरजेच्या आहेत. धावफलक 41 या आकड्यावरती पोहोचलं. 43 धावांची गरज आहे, त्यापैकी 41 धावा आलेल्या आहेत. आता शेवटची 2 धावा पाहूया कशा पद्धतीने पूर्ण करणार. आहा, हवेमध्ये बॉल. कॅच होणार का? काय घडलंय मैदानावरती बघा. या मॅच मध्ये कॅच मात्र होत नाहीयेत आणि त्याचमुळे हा दबाव, प्रेशर. जर या 3ही कॅच झाल्या असत्या ना तर या मॅच मध्ये चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. जवळपास 3 कॅच ड्रॉप झाले आणि कॅचच्यामुळे इथे मॅच मध्ये थोडंसं निराशा ही मात्र पाहायला मिळते. आहा, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला गेला. डॉट बॉल आलेला आहे. अजून देखील 2 बॉल्स 3 बॉल शिल्लक आहेत. पहिले 3 बॉल कंप्लीट झालेत. 2 धावा इथे मात्र गरजेचे आहेत. नो बॉल आणि क्षमासह एका धावेचीच गरज होती आणि इथे मात्र अर्थातच आपण पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ अर्थातच छत्रपती वॉरियर्स नागाव हा संघ विजय झालेला आहे आणि ओमकार पाटील मॅन ऑफ द मॅच, तसेच रुपेश पाटील. आणि त्याच वेळेला या ठिकाणी आपण पाहिलं तर रुपेश पाटील, मंदार वर्तक साहेब यांचं देखील आपण अभिनंदन देऊया त्यांना सुपर 8 साठी. आणि नक्कीच इथे आजचा दिवस दुसरा खूप चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. त्या हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया ज्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलं.